विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीच्या हक्काची आहे, मात्र त्या जागेवरती आता भाजपनंही दावा ठोकलाय। त्यामुळे पुण्याच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। हे आता उघड आहे। ही जागा मिळवण्यासाठी भाजपनं काही मुद्देही मांडलेले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे। आज मितीला राष्ट्रवादीकडे 148 मतं असली तरी भाजपकडे 119 मतं आहेत, म्हणजेच 30 मतांचाही फरक नाही। हे पाहता राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद तुलनेनं समान आहे असं म्हणावं लागेल, कारण विजयासाठी लागणाऱ्या मतांची जुळवाजुळव भाजप करू शकतं। त्यामुळे अनिल भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावरती आमदार झाले असले तरी भाजपच्या उमेदवाराला निवडून येण्याची समान संधी आहे, म्हणून भाजप सुद्धा या जागेवरती दावा सांगतोय। मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो भाजपला मान्य असेल असं भाजपचे पुणे जिल्ह्यातील प्रभारी, पिंपरी चिंचवड पदाधिकारी आणि विधान परिषदेला मतदान करणाऱ्या नगरसेवकांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला। बघूया। आता आपल्या सोबत पुणे जिल्ह्यातले भाजपचे प्रभारी आणि पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी शिवाय जे विधान परिषदेला मतदान करणार आहेत ते मतदार सुद्धा आता आपल्या सोबत आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि तमाम कार्यकर्त्याची इथल्या मतदाराची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीलाच पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा मिळावी आणि त्यासाठी आम्ही ती मागणी करतोय। परंतु महायुतीमध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आणून जो महायुतीचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्यासाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही एकत्र येऊन काम करणार। नाही, आता प्रत्येक पक्ष आपला आपला क्लेम करेल का तर करेल 100%, त्याच्यात वादच नाही। पण भारतीय जनता पार्टीची ताकद जी मागच्या 10 वर्षात जी वाढली आहे ती आज तुम्ही पाहिलं तर 319 ते 20 सीट्स आमच्या आहेत आणि म्हणजे मतदार आहेत आणि आम्ही जर का भारतीय जनता पार्टीला हे जागा जर मिळाली तर 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो। तो महायुतीचा निर्णय असेल, आम्ही तो धर्म पाळू आणि नक्कीच जो कोणी उमेदवार महायुतीचा असेल त्याला ताकदीने आम्ही सगळे एकत्र येऊन पक्ष तो निवडून आणू। विधान परिषदेची जागा जर पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची भारतीय जनता पक्षाला जर मिळाली तर पार्टी जे ठरवेल तो उमेदवार असेल। इच्छुक असं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला विधान परिषदेचे उमेदवार मिळावे, प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं, पण शेवटी हा जो निर्णय असतो हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, माननीय मुख्यमंत्री घेतील, महायुतीचे सर्व नेते घेतील। त्यामुळे तो जो पण कोणी उमेदवार देतील त्याच्या मागे सर्व कार्यकर्ते मतदार सगळे उभे असतील। नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।